आपल्याला एक गोष्ट समजणं खूप गरजेचं आहे. हे जे बिबटे आहेत हे आपल्या शहरी भागात का आले आहेत, आपल्या घराजवळ का आले आहेत? कारण की माणसासारखा नालायक निर्लज्ज माणूस जो त्यांचं अन्न आहे तो आता तो स्वतः खायला लागला आहे. जसे ससे, हरण, डुक्कर, साळींदर असे वेगवेगळ्या गोष्टी हा माणूस मारून खायला लागला आहे. मग ते काय खाणार? तुम्ही त्यांच्या अन्नावरती, त्यांच्या घरावरती ताबा मिळवला आहात, मग ते कुठे जाणार? हा पण विचार करणं खूप गरजेचं आहे ना. की बिबट्या शहरी भागात येतो आहे, हल्ला करतो आहे. बाबांनो, जसं तुम्हाला त्याची भीती वाटते ना, तशी त्यालाही तुमची भीती वाटते. तो आज हल्ला करतो आहे ना, तो पूर्णपणे ते बिबटे, सगळे बिबटे, आज तुमचं जसं मन असंतुलित राहतं, जसं तुम्ही काही गडबड, काही गोष्टी घडल्याने तो तुम्ही जसे विचित्र होता, तुम्ही टेन्शनमध्ये येता, तुम्ही सैरावैरा होता, तुम्ही काहीही करता, तसंच ते बिबट्यांच्या बाबतीत पण, त्या मुक्या प्राण्यांच्या बाबतीत पण असंच झालं आहे. की आम्ही जायचं कुठे, आम्ही काय खायचं, झाडं नष्ट झाली, जंगल नष्ट झालं, आम्ही काय करायचं, आम्ही कुठे जायचं? शहरी भागात आल्यावरती आम्हाला मारलं जातं. मला असं वाटतं, कारण की बघा आपल्या आजूबाजूला बरीच लोकं आहेत जी गावची लोकं आहेत, जी नेहमी म्हणत असतात, आज आम्ही हरण खाल्लं, आज आम्ही ससा खाल्ला, आज आम्ही डुक्कर खाल्ला, असं एकदम छाती ठोकपणे सांगत असतात. अरे बाबा, ते आपलं अन्न नाही आहे, ते त्या बिबट्यांचं, ते वन्य प्राण्यांचं भक्ष्य आहे. आणि ते दिवसेंदिवस आपण ते संपवत चाललो आहोत. कळतंय का मी काय म्हणतोय ते? आता काही जण कमेंट्समध्ये व्यक्त होतील, हां मग तुझ्या घरी नेऊन पाळ, तुझ्या घरी आहे. मी काय बोलतोय ना ते पहिलं ऐका आणि नंतर मग व्यक्त व्हा. की जर तुमच्या ताटातलं जेवण जर कोणी खाल्लं आणि तुमच्या घरात जर कोणी अतिक्रमण केलं, तर तुम्ही असंच बोलणार आहात का, असंच हे करणार आहात का? ह्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे सरकारने. हे पिंजरे लावून त्यांना पकडणं ही गोष्ट अजिबात पटत नाही आहे. त्या गोष्टींना बाउंड्रीज करून, त्यांची जी जागा आहे त्या प्रत्येक गोष्टीला बाउंड्री करून त्यांना आतमध्ये, म्हणजे तो शहरी भागात येणार नाही, लोकांवरती हल्ला करणार नाही, हे बघणं खूप गरजेचं आहे. हे पिंजरे लावणं, वनतारामध्ये घेऊन जाणं हे अजिबात पटत नाही आहे. आज मी कालच एक व्हिडिओ बघितला, एक हत्ती पाण्यात पोहतोय, रशी बॉम्ब त्या पाण्यात टाकत होते काही जण, त्याच्यावरती रशी बॉम्ब टाकण्यात आले. अरे ही क्रूरता येते कुठून? अरे माणूस म्हणून तरी लाज बाळगा, लाज बाळगा. अरे त्यांच्याच घरात तुम्ही घुसखोरी केली, त्यांच्या अन्नावरती तुम्हीच कब्जा केला आणि तुम्हीच त्यांना मारताय, त्यांना त्यांच्या घरातून हकलवताय. उद्या हीच उलटी वेळ जर तुमच्यावरती आली तर? हे तुमच्या घरात आले आणि तुम्हाला हकलवून दिलं, काय परिस्थिती असेल? सांगा ना, काय परिस्थिती असेल? तुम्ही आनंदवनमध्ये कधी गेला असाल, आनंदवनमध्ये बघा प्रकाश आमटे त्या बिबट्याबरोबर कसे, त्यांचा ते बिबट्यांबरोबर कसं त्यांचं मैत्रीचं नातं आहे. खरंच बिबट्या एवढा क्रूर आहे? आणि माणूस हा बिबट्याचं भक्ष्य नाहीच आहे. त्याचं भक्ष्य आहे बकरी, गाय, त्याच्यानंतर छोटे छोटे जे प्राणी आहे ते त्याचं भक्ष्य आहे. माणूस हा भक्ष्यच नाही आहे. पण तो का अटॅक करतो आहे? कारण की त्याच्याच अन्नावरती माणसाने अतिक्रमण केलं आहे. मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की एखाद्या प्राण्याबद्दल इतका द्वेष निर्माण करणं हे खूप चुकीचं आहे. तो प्राणी असं का करतो आहे, तो प्राणी आपल्या शहरी भागात का येतो आहे, का तो माणसांवरती अटॅक करतो आहे, ह्याचा अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. याच्याबद्दल विचारणा होणं खूप गरजेचं आहे. उगाच त्या प्राण्याला पकडून नंतर ते दुसऱ्या ठेवणं म्हणजे विचार करणार नाही. आपल्याला आपल्या घरातून हकलवून आपल्याला जर कचऱ्याच्या डब्यात ठेवलं तर राहाल का कोण? नाही राहणार ना. तसंच त्या प्राण्याबद्दलही आहे. तर पुन्हा एकदा विचार व्हावा. तो पण प्राणी पक्षी आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. मी नेहमी म्हणत असतो ना की जल जमीन जंगल वाचेल, प्राणी पक्षी जगेल तरच माणूस पुढचं आयुष्य बघेल. जर या निसर्गाचं चक्र बदललं, जर हे अशाच पद्धतीचे प्राणी इथे तिथे शिफ्ट होत राहिले, त्यांना मारलं गेलं, तर ह्या निसर्गाचं चक्र हे मोठ्या प्रमाणात बदलून आज तुमच्या अंगावरती येणार आहे, तुमच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे. बघा, आपल्याला जगायचं असेल, आपल्याला सुंदर विश्व बघायचं असेल, तर हा प्राणी पक्षी, हे जंगल, ही झाडं जगणं खूप गरजेचं आहे. बघा, मी जे काय बोललो आहे ते पुन्हा एकदा नीट ऐका आणि याच्यावरती विचार व्हायला पाहिजे. बस, सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे, जगू द्या त्यांनाही आणि तुम्ही पण जगा. कॅमेरामन सेल्फीसोबत शंकर सुतार, निसर्ग माझा. जय हिंद, जय महाराष्ट्र.